कोर्टात आज नेमकं काय झालेलं आहे आणि हरीश साळवे यांनी भारताची बाजू कशा पद्धतीने मांडली आपण पाहूयात। पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या अटकेची माहिती भारताला दिली नाही असं हरीश साळवे म्हणाले। पाकिस्तानने कुलभूषण यांचं इराणमधून अपहरण केलं आणि त्यांना पाकिस्तानात आणलं। वारंवार भारताने कुलभूषण यांना कायदेशीर मदत पुरवण्याची मागणी केली, मात्र पाकिस्तानने ती फेटाळली। कुलभूषण जाधव नौदलाचे अधिकारी नसताना त्यांच्यावर बेकायदेशीरपणे लष्करी कोर्टात खटला चालवला। कुलभूषण जाधव यांचा जबाबही त्यांच्यावर दबाव टाकून घेण्यात आल्याचं या ठिकाणी स्पष्ट होत आहे। व्हिएन्ना कन्व्हेन्शन ऍक्टच्या कलम 36चं उल्लंघन पाकिस्तानने केलं, जे धक्कादायक आहे। स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करण्याचा मूलभूत अधिकार सुद्धा पाकिस्तानने कुलभूषण यांना दिला नाही। भारताची बाजू ऐकून न घेता कुलभूषण यांना फाशीची शिक्षा देण्याची घाई पाकिस्ताननं करण्याची भीती आहे। कुलभूषण यांच्यावरती पाकिस्ताननं केलेल्या आरोपांमध्ये कुठलीही विश्वासार्हता वाटत नाही। कुलभूषण जाधव यांच्या आईवडिलांनी व्हिसासाठी केलेला अर्ज देखील पाकिस्तानकडे अजूनही पडून आहे।